जास्त प्रश्न आपण आज अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करूया, कारण 70 प्रश्न आहेत, जवळजवळ 73 पेजची PDF आहे, म्हणजे 70 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. चला सुरू करूयात. अगदी बेसिक पासून तुम्हाला मी ह्या प्रश्नांची उत्तरं देईलच. चलो, आता सगळ्यात पहिला क्वेश्चन जो आहे त्याला तुम्ही ट्राय करा. आधी तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग मी सांगतो की याला काय, याचं करेक्ट आन्सर काय असणार. द डिफरन्शियल इक्वेशन, क्वेश्चन नंबर 1 आहे. हा क्वेश्चन नंबर 1 आहे. तुम्ही त्याच पद्धतीने उत्तर द्यायचं की सर पहिल्याचं आन्सर काय. द डिफरन्शियल इक्वेशन d2y/dx² dy/dx + sin y = 0 इज अ लिनियर, नॉन लिनियर, होमोजिनियस आणि इथं काय असेल लिनियर ऑफ डिग्री 2. चला, सो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा ऑप्शन आलाय 1, काहींचा आलाय होमोजिनियस 3. आता होमोजिनियस का आला काही कळलं नाही मला. शुभम, प्रयत्न करा. आता मी तुम्हाला याचं करेक्ट एक्सप्लेनेशन देतो, लक्ष द्या. एक तर तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री हा प्रकार समजला पाहिजे आधी. ऑर्डर आणि डिग्री. सो ऑर्डर जी असते ना, ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन ऑर्डर, ती लगेच कळते आपल्याला की याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता यूज केला आहे. तर यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड ऑर्डरचा. सो इट इज अ सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. पण हे सेकंड ऑर्डर जरी असलं तर ते लिनियर पण असू शकतं, नॉन लिनियर पण असू शकतं आणि ते होमोजिनियस सुद्धा असू शकतं. ते डिपेंड्स अपॉन इट्स डिग्रीवर डिपेंड करतं. आणि व्हॉट इज द डिग्री. सो डिग्री इज द हायेस्ट पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बट युअर इक्वेशन शुड बी फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन. इट शुड बी फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन. मग तुम्ही म्हणणार सर रॅडिकल म्हणजे काय की स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, आणि फ्रॅक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला पाहिजे. तसं काही दिसतच नाहीये. आणि तुम्ही सरळ काय करणार, आपण या ठिकाणी d2y/dx² ची पॉवर आहे 1. सो इट इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बिकॉज या ठिकाणी किती आला डिग्री, या ठिकाणी डिग्री किती आला, डिग्री इज इक्वल टू 1 असं तुम्ही आन्सर देणार आणि ऑप्शन नंबर 1 सोबत जाणार. असं मॅक्झिमम विद्यार्थी करतात, जे की पूर्णपणे या ठिकाणी चुकीचं आहे. आणि ते का चुकीचं आहे ते आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. तुमचा अप्रोच अगदी बरोबर होता. ते लिनियरच पाहिजे होतं. पण इथं जो एक व्यक्ती आहे त्याने खूप मोठा खेळ केला आहे, आणि तो काय माहिती का, साइन वाय. बघा लक्ष द्या, साइन वाय. आता याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला सर. एखादा विद्यार्थी म्हणाल सर आता याच्यामुळे इथं प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय झाला आहे. काहीच झालेला नाही. एक लक्षात घ्या, याच्यामुळे डिग्री जो आहे हा डिग्री तुम्ही या ठिकाणी 1 दिलेला आहे. पण इकडे लक्ष द्या, गाई करू नका. बघा डिग्री इज इक्वल टू 1. पण जर सपोज इन केस, आता हा साइन वाय बघा लक्षात घ्या, साइन असेल, कॉस असेल, टॅन असेल, कोसेक असेल, सेक असेल, तर काही असू द्या. या ठिकाणी मित्रांनो हा जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे ना वाय, हा जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे वाय, याच्याऐवजी जर ही टर्म अशी असती सपोज साइन ऑफ dy/dx, या पद्धतीची जर का टर्म असती सपोज साइन ऑफ dy/dx, कॉस ऑफ dy/dx किंवा टॅन ऑफ dy/dx, जर का या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे आणि त्याच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्हजवाल्या टर्म प्रेझेंट आहे, डेरिव्हेटिव्हजवाल्या टर्म जर प्रेझेंट असतील त्याच्या आतमध्ये, तर त्या केसमध्ये डिग्री कॅल्क्युलेट करता येत नाही. सो डायरेक्टली आपण म्हणतो की डिग्री नॉट डिफाईन. कधी म्हणतो मी, लक्षात येते, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. सो ट्रिग्नोमेट्री टर्मच्या आतमध्ये अँगल म्हणून जर का डेरिव्हेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये तो कॅल्क्युलेट करता येत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. पण या ठिकाणी फक्त टर्म काय आहे, साइन वाय आहे, साइन ऑफ वाय आहे. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बट साइन ऑफ dy/dx असेल, साइन किंवा कोसाइन ऑफ dy/dx असेल तर त्यावेळेस इथं अडचण येऊ शकते. सो या प्रश्नाचं आता करेक्ट उत्तर आहे. बाकीचे बरेच विद्यार्थी घाबरून गेले होते. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज व्हॉट, इट इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन. पण जर या ठिकाणी जर का सपोज dy/dx असता, सो देन इट इज अ नॉन लिनियर. आता ओके आहे. ठीक आहे. सो नाउ इट इज अ करेक्ट वन, ऑप्शन नंबर 1. चला पुढे. बघा थोडासा गोंधळ गेला, लगेच बदललेत. चला, द डिफरन्शियल इक्वेशन. आता हे लिनियर आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2. तुम्ही प्लीज तुम्ही क्वेश्चन नंबर 2 मला क्वेश्चन मेन्शन करत चला. सो लिनियर ऑफ फोर्थ ऑर्डर, नॉन लिनियर ऑफ फोर्थ ऑर्डर, नॉन होमोजिनियस, लिनियर अँड फोर्थ डिग्री, असं काहीतरी आहे. एक तर लक्षात घ्या, ऑर्डर लगेच कळते आपल्याला. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दॅट इज फोर्थ. सो हा फोर्थ इथं आहे, हा फोर्थ इथं आहे. ठीक आहे. फोर्थ ऑर्डर आहे, ऑर्डर. सो फोर्थ ऑर्डर आहे.
ठीक आहे, फोर्थ ऑर्डर. आता डिग्री कसं चेक करणार? डिग्री मीन्स व्हॉट? डेरिव्हेटिव्ह, हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर आणि दॅट इज इक्वल टू 1, दॅट इज इक्वल टू 1. बरोबर, हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर, सो डिग्री इज इक्वल टू 1. सो इट इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ फोर्थ ऑर्डर. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. 2चा आन्सर 1. शाबाश. चलो नेक्स्ट. 3. ऑर्डर अँड डिग्री टेस्ट करायला विचारली. ऑर्डर अँड डिग्री, एक गोष्ट लक्षात घ्या. हा काय बरं, C3 आहे का? मला एकदा चेक करा. हा जो C3 आहे इट इज अ कॉन्स्टंट. थांबा, हा जो आहे बेसिकली इट इज अ C3 किंवा हे बघा एक C म्हणा, C3 एक कॉन्स्टंट आहे तो, किंवा बेसिकली त्याला फक्त C म्हणा, C कॉन्स्टंट आहे. आणि हा जो 3 आहे ना, हा 3 असा वरती डोक्यावर, आणि हा जो 2 आहे ना, 2 हा सुद्धा असा डोक्यावरती. ओके, आणि या केसमध्ये आपल्याला, आणि हा जो 2 लपला नाही इथं, हा 2 सुद्धा याच्या डोक्यावरती, याच्या डोक्यावरती. आता उत्तर द्यायचं. सो द डिफरन्शियल इक्वेशन लाईक दिस. याचा ऑर्डर अँड डिग्री आपल्याला टेस्ट करायचं. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, क्वेश्चन नंबर 3 आहे, ऑर्डरवर कॉन्सन्ट्रेट करा. सो हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे आणि हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट. सो सर इथं सेकंड ऑर्डर प्रेझेंट आहे. सो सेकंड ऑर्डरवरती चला. सेकंड ऑर्डर डायरेक्टली 2 ऑप्शन इथून डायरेक्टली कट होतात. नंतर इथं कुठे तुम्हाला फ्रॅक्शन्स दिसत आहे का? 1/√2, 1/√3 असं काही दिसतंय का? डेरिव्हेटिव्ह कुठे तुम्हाला डिनॉमिनेटरला वगैरे दिसतोय का? नाही. सो डिग्री तुम्ही डायरेक्टली सांगू शकतात. ऑलरेडी हा जो सिंपल फॉर्म आहे. सो व्हॉट इज द डिग्री देन? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो काही आहे त्याचा पॉवर बघा बरं का तुम्ही, दॅट इज इक्वल टू द 2, दॅट इज इक्वल टू 2. सो इट इज सेकंड ऑर्डर अँड सेकंड डिग्री. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. यस. तर तिसऱ्याचं उत्तर 3 आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बरोबर आन्सर दिलेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाला. सो 3 टाइम d2y/dt² dy/dt आणि हा 3 असं डोक्यावरती आहे. y³ + 2 दॅट इज इक्वल टू t. फक्त आपल्याला ऑर्डर अँड डिग्री टेस्ट करायची. फक्त ऑर्डर अँड डिग्री सांगा. हा क्वेश्चन आपला किती नंबरचा आहे? सो इट इज क्वेश्चन नंबर 4. सो व्हॉट इज द सर ऑर्डर? ऑर्डर मीन्स व्हॉट? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट, आणि हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इट इज अ सेकंड ऑर्डर. वेर इज सेकंड ऑर्डर? हा बघा सेकंड ऑर्डर, आणि त्याची पॉवर किती आहे या ठिकाणी? 1. सो डिग्री किती आला? 1. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. येस. पण माझा तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक प्रश्न आहे की चला तुम्ही आता ऑर्डर अँड डिग्री तर सांगितली, ऑर्डर टू डिग्री 1, ऑर्डर टू डिग्री 1, पण डिग्री 1 असताना खरंच तो कंपल्सरी लिनियर असतो का? म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का? इज इट लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑर नॉन लिनियर? प्लीज कमेंट करा. म्हणजे डिग्री जर का 1 असेल तर कंपल्सरी तो लिनियर असतोच का? सो इट इज अ नॉन लिनियर. सर काय हे नॉन लिनियर आहे, प्लीज आम्हाला सांगता का? जस्ट मला एकदा मागचं पण बघू द्या. हां ओके, हां हा पण बरोबर आहे. हां चला, आता हे एक्झाम्पल होतं आपलं, आणि हे नॉन लिनियर आहे. वाय सर इट इज नॉन लिनियर? मी तुम्हाला काय म्हटलंय की डिपेंडंट व्हेरिएबल, या ठिकाणी डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे? वाय. So throughout the equation, the power of the dependent variable and its derivative should be 1. मग या ठिकाणी जर 1 आला, पण इथं पॉवर 3 आहे बघा, 3. त्यानंतर हा डिपेंडंट व्हेरिएबलची पॉवर आहे 3. तर या दोन टर्ममुळे तो काय झालाय? नॉन लिनियर. बरोबर. डिग्री जरी त्याचा 1 असेल, बट लिनियरची डेफिनेशन काय आहे की थ्रूआउट द इक्वेशन द पॉवर ऑफ द डिपेंडंट व्हेरिएबल या ठिकाणी y आहे, अँड इट्स डेरिव्हेटिव्ह इट मे बी फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, द पॉवर शुड बी 1. तर इथं तर 1 आहे, पण इथं पॉवर 3 आहे ना, सो ते नॉन लिनियर. नेक्स्ट. द ऑर्डर किती नंबरचा क्वेश्चन आहे आता? हा 4 झाला. आता हा कदाचित 5वा असेल. 5.
सो 5 नंबरचा क्वेश्चन, याची ऑर्डर विचारली. व्हॉट इज द ऑर्डर? सर ऑर्डर मीन्स हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट. आणि व्हॉट इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट? दॅट इज इक्वल टू द सेकंड ऑर्डर. डिग्री बोला, डिग्री. याची डिग्री सांगा. सो द डिग्री इज इक्वल टू 1. हे लिनियर आहे का नॉन लिनियर आहे? हे इक्वेशन लिनियर आहे का नॉन लिनियर आहे? यस, अगदी बरोबर, नॉन लिनियर. बिकॉज dy बाय dt चा पॉवर आहे 3 आणि y चा पॉवर आहे 4. सो इट इज नॉन लिनियर. नेक्स्ट, नॉन लिनियर. चलो, the order and degree of the differential equation. Order and degree of the differential equation. एक मिनिट, हा पूर्ण असा आहे आणि इट इज अ स्क्वेअर रूट, नॉट अ फोर्थ रूट. फोर्थ रूट नाही, इट इज अ स्क्वेअर रूट ओनली. स्क्वेअर रूट हा काय आहे? स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. सो मी तो वाटलं तर मेन्शन करतो, कन्फ्यूज होईल तुम्हाला. इथं 4 काही लोकांना मध्ये वाटेल. इट इज अ स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जे करेक्शन आहे ते तुम्हाला मी सांगितलेत. एक गोष्ट तर क्लिअर आहे, ऑर्डर किती असणार? ऑर्डर किती असणार? द ऑर्डर इज इक्वल टू 3. सो पहिल्यांदा ऑर्डर विचारलंय, ऑर्डर 3, दुसरा कट. आता याला रॅडिकल्स पासून आपल्याला मुक्त करावं लागेल. मग याला मी तिकडे घेऊन जातो, याला मी तिकडे घेऊन जातो, तर बघा हे कसं दिसेल, d3y अपॉन dx क्यूब. आणि हा जर तिकडे आला मायनस ऑफ 4 आणि मित्रांनो हा आहे स्क्वेअर रूट असं येते, dy बाय dx क्यूब प्लस वाय स्क्वेअर. तर काय करणार आपण या ठिकाणी आता? नाव स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. तर दोघं बाजूला जर का स्क्वेअरिंग केली, बघा दोघं बाजूला जर स्क्वेअरिंग केली, सो आफ्टर द स्क्वेअरिंग स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. आणि मग तुम्ही सांगा बरं का आता याचा डिग्री किंवा डिग्री सांगा. देन द डिग्री इज व्हॉट? इकडे काही घेणं देणं नाही आपल्याला, कारण इकडे स्मॉल आहे. हायेस्ट ऑर्डर इकडे प्रेझेंट आहे. सो ऑर्डर 3 अँड डिग्री 2. ऑप्शन नंबर 1. यस. सो क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन 1. कळलं नक्की? सो हा रॅडिकल्स होता अँड दॅट रॅडिकल्स इज द स्क्वेअर रूट. असं वाटू शकते एखाद्याला की हा 4 मध्ये आहे का नाही. सो इट इज सिम्पली स्क्वेअर रूट. So d3f upon d eta cube plus f by 2 d square. It is a d square. म्हणजे d2f upon is, बोला ब्लासियस डिफरन्शियल इक्वेशन. आता हे कसं आहे? सेकंड ऑर्डर लिनियर नॉन लिनियर ते तुम्ही सांगा. हा 7 नंबरचा आहे. सो एक तर कन्फर्म आहे सर, या ठिकाणी काय झालंय की तिसरा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. सो इट इज द थर्ड ऑर्डर. सो मिक्स ऑर्डर नाही, थर्ड ऑर्डर. कट. थर्ड ऑर्डर.
ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन यासाठी बिकॉज ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. लिनियर का नॉन लिनियर, लिनियर का नॉन लिनियर, सो इट इज अ नॉन लिनियर. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. मग लगेच तुमच्या मनात प्रश्न आले असेल की सर इथं तर बघा गोंधळ, इथं ह्या टर्ममुळे नॉन लिनियर आला तो कसा, हे बघा तुम्हाला सांगतो. आता हळूहळू ह्या गोष्टी एक्झाम्पल यासाठीच घेतोय मी, त्या थ्रू आणखी गोष्टी क्लिअर होतील. तर तुम्हाला चेक काय काय करायचं असतं ते बघा. नॉन लिनियरसाठी आता पूर्ण डेफिनेशन इथं लिनियरची क्लिअर होणार. सो फॉर लिनियर या गोष्टी चेक करायच्यात. सो फॉर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनसाठी तुम्हाला आता या 3 गोष्टी चेक करायच्यात. नंबर 1 डिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट व्हेरिएबल बरोबर, आणि डेरिव्हेटिव्स, आणि डेरिव्हेटिव्स या दोघांची पॉवर काय पाहिजे 1. पॉवर शुड इज इक्वल टू 1. सो डिपेंडंट व्हेरिएबल, हे बघा डिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल सीबीए. एकच मिनटं. हॅलो, हां मी लाईव्ह लेक्चरमध्ये नंतर बोलतो. हां बोला. हे बघा डिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्स ह्या दोघांची पॉवर काय पाहिजे 1. आणि त्यासोबत एक नोट पॉईंट फक्त इथं महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. आणि तो नोट पॉईंट काय की कधीही डिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्हवाल्या टर्म dy/dx, ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन नको, या दोघांचं मल्टिप्लिकेशनवाली टर्म अवॉइड करायची आपल्याला. मल्टिप्लिकेशनवाली टर्म काय करायची, अवॉइड करायची. सो डिपेंडंट व्हेरिएबल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायला नको. हा एक नोट पॉईंट पण चेक करायचा आहे. आता झालं असं तुमची काही चूक नाही, मी MCQ थ्रू या गोष्टी 1 बाय 1 क्लिअर करतो आणि त्या MCQ थ्रूच क्लिअर होतात. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा चेक केलं की सर पहिला डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे याची पॉवर 1, सेकंड डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे त्याची सुद्धा पॉवर 1. ओके, सो डिपेंडंट व्हेरिएबलची पण पॉवर आहे 1. सो इट इज अ लिनियर. बट लक्षात घ्या या ठिकाणी काय झालंय की डिपेंडंट व्हेरिएबल जो आहे आपला, डिपेंडंट व्हेरिएबल जो आहे तो आहे f. सो हा f आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायला आलाय. सो ड्यू टू दॅट इट इज अ नॉन लिनियर. ठीक आहे, ड्यू टू दॅट इट इज अ नॉन लिनियर इक्वेशन. बघा तुम्हाला समजलं का आता. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट वन. सो आता कंप्लीट तुम्हाला मी लिनियर डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन सांगितली. डिपेंडंट व्हेरिएबल अँड इट्स डेरिव्हेटिव्ह या दोघांची पॉवर तर 1 पाहिजेच थ्रूआउट इक्वेशन. त्यासोबत देअर शुड बी नो टर्म लाईक दिस, डिपेंडंट व्हेरिएबल अँड इट्स डेरिव्हेटिव्ह, या दोघांचं मल्टिप्लायवाली टर्म इथं नको. आणि असं जर असलं तर मग ते अवॉइड होतं. असं या 3 गोष्टी चेक करायच्या आहेत तुम्हाला. ओके, म्हणून हे इक्वेशन मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. पुढे चला. आता हे पार्शल डिफरन्शियल इक्वेशन आहे. वाय इट इज नोन एज अ पार्शल, बिकॉज पार्शल डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी प्रेझेंट आहेत. चला मग आता बोला. इथं हायेस्ट डेरिव्हेटिव्ह बघा, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कोणता प्रेझेंट आहे, विच वन इज द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह. 8 नंबरचा आहे का आता हा. ओके, तुम्ही नंबर लक्षात ठेवा 8. So the highest derivative involved is equal to the 2. Highest derivative 2. So where is the order 2 बरोबर. 1 वाली इथून कट. आणि यांचा पॉवर बघा 1, याचा पॉवर बघा 1. ठीक आहे. सो डिग्री इज इक्वल टू 1. सो वेरी डिग्री 1, ऑप्शन 1. सो 8चा करेक्ट आन्सर 1. अगदी बरोबर. चलो आता ह्या 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काळजीपूर्वक द्या मित्रांनो. पार्शल डिफरन्शियल इक्वेशन यासाठी बिकॉज पार्शल डेरिव्हेटिव्ह आर इन्व्हॉल्व आणि ऑर्डिनरी कधी म्हणतो ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व असेल तर. आता काळजीपूर्वक उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. एक गोष्ट du/dt du/dx आणि इथे या ठिकाणी कोणता डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर आहे 2. सो ऑर्डर येणार 2. मग ऑर्डर इथं 2 आली आहे आणि ऑर्डर आहे 2. सो मधले 2 ऑप्शन तर कट झाले. अशा पद्धतीने मी जातो. नंतर प्रत्येक डेरिव्हेटिव्हचे पॉवर बघा. द पॉवर ऑफ द डेरिव्हेटिव्ह 1, द पॉवर ऑफ द डेरिव्हेटिव्ह 1 अँड द पॉवर ऑफ द डेरिव्हेटिव्ह 1. सो तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी लगेच लिनियर करून मोकळे होतील. पण लिनियरमध्ये आणखी एक नोट पॉईंट चेक करायचा आहे. इथं डिपेंडंट व्हेरिएबल आहे u. तो डिपेंडंट व्हेरिएबल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दोघं टर्म मल्टिप्लायला नको. तर या ठिकाणी काय झालं, या टर्ममुळे ही जी टर्म आहे ज्याला मी राऊंड करतो आता बघा, या टर्ममुळे मित्रांनो हे इक्वेशन झालं नॉन लिनियर. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. येस, अगदी बरोबर. शाबाश. म्हणजे क्लिअर झालं तुम्हाला आता लिनियरची डेफिनेशन पूर्णपणे क्लिअर झाली का.
येस. सो द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 9 इज द ऑप्शन 4. आणि अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जात असतात बरं का, असेच प्रश्न विचारले जात असतात. येस, चलो थँक्यू. चला किती नंबरचा क्वेश्चन होता आपला आता? 9. आता हा झाला 10. इफ द रूट्स m1 m2 m3 mn of auxiliary equation phi d equal to 0 are real and distinct, then the solution. रियल रूट्स आहेत आणि वेगवेगळे आहेत, रियल रूट्स आणि वेगवेगळे रूट्स आहेत. आता मला सांगा, जर रूट्स रियल असतील तर त्याच्यामध्ये साइन कॉस ह्या टर्म असतील का बरं? त्या कॉम्प्लेक्समध्ये असतात, त्या कॉम्प्लेक्समध्ये. सर जागेवरती इथं काय झालं, 2 तर कट झाले, जागेवरती 2 कट झाले. आता इकडे बघा, c1 e raised to m1x, c2 e raised to m2x, cn e raised to mnx अशा पद्धतीने. आणि इथं काहीतरी गोंधळ दिसतोय. इथं m1 खाली आहे e raised to c1x, m2 खाली आहे e raised to c2x. मग करेक्ट आन्सर कोणता आहे आता तुम्ही सांगा बरोबर. यस, तर या प्रश्नाचं 10 नंबरच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीने तुम्ही इझिली जाऊ शकतात. चला काळजीपूर्वक 11 नंबरचा क्वेश्चन. आता 11 नंबरचा क्वेश्चन बघा, काही लिहिण्याची गरजच पडत नाही, फक्त थोडं डोकं शांत ठेवायचं. इफ रूट्स m1 m2 m3 mn ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन आर रियल. रूट्स कसे आहेत? रियल. इफ द रूट्स आर रियल, मग आता तुम्ही मला सांगा, रूट्स जर रियल असतील तर त्यात हे कॉस साइन ह्या टर्म येतील का? सर कॉस साइन वाल्या टर्म येणार नाहीत. आणि पुढे काय म्हणतोय, आणि इफ द 2 रूट्स आर रिपीटेड m1 इज इक्वल टू m2 अँड बाकीचे जे आहेत ते वेगवेगळे आहेत. सो 2 रूट्स जर इक्वल असले तर लिनियर टर्म बघायला मिळते, c1x c2, मग 3 पासून वेगळं. आता इथं काय झालंय, c1 e raised to m1x, c2 e raised to m2x. ॲक्च्युली इट इज अ फॉर डिस्टिंक्ट. हे कशासाठी आहे? डिस्टिंक्ट रूटसाठी, बरोबर. हां, आणि हा जो चुकून इथं तुम्हाला पाय दिसतोय ना रे, m पाय x, ॲक्च्युली m पाय x नाही येतो, हा आहे e raised to mnx, e raised to mnx. सो द करेक्ट आन्सर, आता बघा ही लिनियर टर्म आली पाहिजे, लिनियर टर्म. वेन 2 रूट्स आर इक्वल देर शुड बी अ लिनियर टर्म. ऑप्शन नंबर 3. माझा 11चा आन्सर आलाय 3. शाबाश. मनोज तुझं चुकलं मित्रा, 11चं उत्तर 4 नाही येणार. हे जे आहे हे डिस्टिंक्ट सोल्युशनसाठी आहे. रिपीटेड 2 रिपीटेड असले तर लिनियर टर्म असते, 3 रिपीटेड असले तर क्वाड्रॅटिक टर्म असते. साइन कॉसवाले तर डायरेक्ट उडाले तिथून. चला जायचं पुढच्या प्रश्नाला. प्लीज कमेंट करा. यस, चलो द रूट्स m1 m2 m3 mn ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन आर रियल. अगेन इथं वर्ड आला रियल. वेन देर इज अ रियल शब्द असल्यामुळे साइन कॉसवाल्या टर्म डायरेक्ट डिलीट मारायच्यात. सर इथं साइन आलाय, पुढं त्याला इथं कुठे साइन सापडतोय का आणखी बघ, कुठेच नाही. आता पुढे काय म्हटलंय बघा, इफ 3 रूट्स आर रिपीटेड, 3 रूट्स रिपीट आहेत 3, मग 3 रूट्स जर इक्वल असतील ना, इफ 3 रूट्स आर इक्वल, तर ॲक्च्युली ते सिनारिओ असा असेल, m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m3. 3 रूट्स आर इक्वल आणि चौथ्यापासून वेगळे. मग 3 रूट्स इक्वल असतील तर तुम्हाला क्वाड्रॅटिक टर्म दिसली पाहिजे, क्वाड्रॅटिक. इथं साइन असल्यामुळे मी डिलीट केलं. हां, डिलीट केलं. हे बघा आता इथं क्वाड्रॅटिक टर्म आहे, c1x2 c2x + c3, बरोबर आहे. आणि m4 पासून वेगळं. इथं क्वाड्रॅटिक टर्म नाही आहे, इथं पण एक क्वाड्रॅटिक टर्म आहे, पण लक्षात घ्या इथं कॉस प्रेझेंट आहे, तर कॉस वगैरे काही नसतंय. मग ऑप्शन नंबर 2 करेक्ट येणार याचं. हा क्वेश्चन होता आपला 12 नंबरचा. सो इट इज 12 नंबर. ओके, शाबाश. पुढे आता काळजीपूर्वक. इफ m1 कसा आहे, अल्फा प्लस आय बीटा. m2 कसा आहे, अल्फा मायनस आय बीटा मायनस ऑफ आय बीटा. R2 कॉम्प्लेक्स रूट ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन
ऑफ सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन देन इट्स सोल्युशन इज. मग बोला आता दोनच रूट आहेत तर दोनच कॉन्स्टंट असले पाहिजे. इथं C1 C2 C3 C4 4 कॉन्स्टंट आले. सो ऑप्शन नंबर 1 डिलीट. बरोबर. आता ऑक्झिलरी इक्वेशन बघा कॉम्प्लेक्स असल्यामुळे कॉस दिसला पाहिजे, हा पण डिलीट. साइन कॉस दिसला पाहिजे, हा सुद्धा डिलीट. नंतर e रेस टू अल्फा एक्स असतो, इथं e रेस टू बीटा एक्स दिलाय, e रेस टू अल्फा एक्स असतो. सो ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार. तिसरा जो आहे बीटा एक्स नसतो, e रेस टू अल्फा एक्स. शाबाश. सो 13 नंबर जो आहे त्याचं उत्तर येणार 4. म्हणजे बघा फक्त बेसिक जरी तुमचं क्लिअर असलं ना तरी तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. चौदा नंबरचा क्वेश्चन. इफ द कॉम्प्लेक्स रूट्स m1 अल्फा प्लस आय बीटा, m1 आहे अल्फा प्लस आय बीटा कॉम्प्लेक्स रूट आहेत, कॉम्प्लेक्स रूट. आणि m2 जो आहे इट इज अल्फा मायनस आय बीटा. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ फोर्थ ऑर्डर जर का असेल, फोर्थ ऑर्डर असेल तर 4 आर्बिटरी कॉन्स्टंट दिसले पाहिजे, 4 असले पाहिजे. इथं C1 आणि C2 दोनच आहे, हा उडाला. नंतर C1 C2 इथं दोनच आहे सर, हा सुद्धा उडाला. बरोबर. जिथं 2 आहेत ते उडालेत. सर इथं साइन कॉस काही दिसत नाहीये, चलो डिलीट ऑप्शन 2. किती सहजपणे आपण उत्तरपर्यंत जातोय. किती लोक चुकलेत 14चा सर 14 पर्यंत पोहोचलेच नाही हे काय झालं. तेरा आहे का 14 आहे. 13 तर हा होता. ओके नेटवर्कमुळे आला नाही का. ओके माझं काय नेट संपलं काय. ओके सो 2 इज द करेक्ट वन. हां हर्षदा काय म्हणते 14. हां चला 2 बरोबर आहे. येस आता यायला लागलेत, आता आले. शाबाश. पंधरा नंबरचा क्वेश्चन जो की आता आपल्याला सॉल्व करायचा आहे. चलो तुम्ही ट्राय करा. चलो कोणी सोडवलं का. आता हे किती नंबरचं 15. आता 15 नंबरचा प्रश्न आधी ना तुम्ही काय करा बघा, त्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करा. त्याच्या आधी याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करूयात आपण आधी. याला मी थोडंसं स्मॉल करून देतो. हे बघा याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय येणार हे बघा. हा d² झाला प्लस हा 2d झाला प्लस 1 y इज इक्वल टू 0. सर ऑक्झिलरी इक्वेशन असं बनेल याचं d² प्लस 2d प्लस 1 इज इक्वल टू 0. सो 1चे आपण 2 रूट कसे पाडणार. सो 1ला आपण 1 1 असं करू शकतो. सो हे 2च्या 2 इथं काय मिळतात मित्रांनो फॅक्टर्स. बट रूट काय येतील याचे 2 रूट इक्वल असतील. m1 इज इक्वल टू m2 दॅट इज इक्वल टू -1 बरोबर. हे बघा 1 1 तर फॅक्टर आलेत, मग रूट्स कसे असतात त्यांची साईन बदलली पाहिजे. सो मायनस. मग आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बघा कसं असणार. yc ॲक्च्युली टोटल सोल्युशन विचारलं त्याने. सॉल्व म्हणजे टोटल सोल्युशन. मग सॉल्व जेव्हा करणार सो yc प्लस yp
बट राईट हँड साईडला झिरो असल्यामुळे वाय पी इज झिरो. सो टोटल सोल्युशन इज ओनली द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन वाय सी. सो वाय सी आता कसा येणार, टू रूट्स आर इक्वल रूट्स बट रिअल रूट्स. मग रिअल रूट्ससाठी कसं असणार, C1x बरोबर, C1x पण इथं x नाही आहे, टी आहे, टी. C1t प्लस C2 ई रेस टू M1x असतो ना, पण इथं असणार t. सो C1x प्लस C2 ई रेस टू M1x असतो, पण इथे x नाही आहे, t आहे. C1t प्लस C2 ई रेस टू M1t. आणि मग पुट करा या ठिकाणी बघा, तो हा C1t प्लस C2. आता ई रेस टू M1 ची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज इक्वल टू -t. हा झाला मित्रांनो आपला वाय सी म्हणजेच वाय बरोबर. हा किती विद्यार्थ्यांचा आलाय, फक्त हात वरती करा. हा आलाय. मग सर इथं तर असं काही दिसत नाही आहे, कारण इथं कंडिशन पण दिली, ह्या कंडिशन पण आपल्याला वापराव्या लागतील. आणि ह्या कंडिशन काय आहे, C1 आणि C2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठीच्या कंडिशन आहे. मग कंडिशन काय कशी बघा, लक्षात घ्या या कंडिशन. मग तुम्हाला असेही प्रश्न विचारले जातात, मग मी तुम्हाला त्या कंडिशन आधी एक्सप्लेन करतो. हे बघा, हा काय आहे, y01 म्हणजे काय, y हे तुम्ही सोल्युशन काढलेलं आहे. जेव्हा तुम्ही टीच्या जागेवर 0 पुट करणार, y ची व्हॅल्यू काय येणार 1. वेन यू सबस्टिट्यूट t इज इक्वल टू 0. मग आता बघा मी इथं पुट करतो. सो वेन t इज इक्वल टू 0, हे बघा y ऑफ, इथं t ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y काय भेटेल मला, त्या केसमध्ये y भेटेल मला 1. y भेटेल 1. मग बघा y जर 1 आला आणि टी काय पुट करायचं आहे, टी काय पुट करायचं आहे 0. सो 0 इंटू C1, 0 इंटू 0 T1 तो 0 झाला. हा C2 ॲज इट इज आणि ई रेस टू मायनस ऑफ 0 म्हणजेच काय 1. मग इथून C2 ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, C2 इज इक्वल टू 1. C2 इज इक्वल टू 1. मग पुट करा C2 इज इक्वल टू 1. मग C2च्या जागेवर जर मी 1 पुट केला, C2च्या जागेवर 1 पुट केला तर आता एकच दिसते बघा. सो YC इज इक्वल टू C1t प्लस C2च्या जागेवर पुट करा तुम्ही 1 आणि ई रेस टू मायनस ऑफ t बरोबर. आता पुढे काय म्हणतोय, y1 डॅश म्हणजे y डॅश म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. माझा डेरिव्हेटिव्ह घ्या बरं का. सो dy/dt डेरिव्हेटिव्ह काय येणार, C1tचा डेरिव्हेटिव्ह जस्ट C1, 1चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो येणार 0 आणि विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह चाललाय -t आणि हा -1. मग बघा हे फायनल आन्सर काय येते. सो dy/dt हा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं उत्तर काय येते -C1 ई रेस टू -t. आता कंडिशन काय, t ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर डेरिव्हेटिव्ह काय भेटतोय -2. सो t ची व्हॅल्यू जर तुम्ही 0 पुट केली तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह dy/dt काय भेटतोय, dy/dt -2. मग पुट करा बरं इथं, हा -2 इज इक्वल टू -C1 आणि हा ई रेस टू 0 म्हणजे 1. तर इथून C1 ची व्हॅल्यू काय आली 2, तर C1 ची व्हॅल्यू 2 आणि C2 ची व्हॅल्यू 1. हे दोघं इथं पुट केलं तर फायनल आन्सर बघा काय भेटेल. मग आता y इज इक्वल टू C1 ची व्हॅल्यू 2, सो इट इज 2t. C1 ची व्हॅल्यू 2 झाली ना, सो 2t. C1t याचा डेरिव्हेटिव्ह C1 हा 0 येईल, ई रेस टू -tचा ई रेस टू -t -1. सो इट इज C1 ओनली -C1 ई रेस टू t. dy/dt ची व्हॅल्यू -2 आणि t ची व्हॅल्यू 0, ई रेस टू 0 म्हणजे 1. C1 इज इक्वल टू 2t प्लस C2 इक्वल टू 1 आणि ई रेस टू -t. सो 2t प्लस 1 ई रेस टू -t हे त्याचं उत्तर आलं पाहिजे. बरोबर आलं. यस माझं चुकलंय. शाबाश बरोबर माझं चुकलं. इथं डेरिव्हेटिव्हला प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. ठीक आहे. मग मी थोडंसं हे काढून टाकतो इथून. याला मी पुढच्या पेजवर घेऊ का. हे बघा हा YC जो आहे ना, मला मी पुढच्या पेजवर घेतो. सो YC इज इक्वल टू C1t प्लस C2 ई रेस टू -t असा होता. पण आता आपण C2 ची व्हॅल्यू 1 कॅल्क्युलेट केलेली आहे, सो y इज इक्वल टू C1t प्लस हा 1 आणि ई रेस टू -t. आता डेरिव्हेटिव्हचा रूल वापरू. सो dy/dt इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज C1t प्लस 1 ॲज इट इज
आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह C1t+1 ॲज इट इज, आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह -t आणि -1 प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज, आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t दॅट इज C1. मग आता हा बघा काय येणार, dy/dt इज इक्वल टू मायनस साईन जर मध्ये आली, मायनस साईन जर मध्ये आली तर -C1t -1 e⁻t आणि C1 e⁻t. आता पुट करा, पुट t इज इक्वल टू 0 and dy/dt इज इक्वल टू -2. मग -2. आता बघा टी ची व्हॅल्यू 0, सो टी जर 0 पुट केला हा 0, इथं राहील फक्त -1. हा पूर्णच्या पूर्ण बनेल e⁻0 प्लस C1, हा पूर्णच्या पूर्ण बनेल e⁻0. मग आता बघा इथून काय आन्सर येतं आहे, सो -2 इज इक्वल टू -1 प्लस C1. मग हा जर इकडे आला -2 + 1 इज इक्वल टू C1 आणि C1 इज इक्वल टू -1. तर C1 इज इक्वल टू -1, C2 इज इक्वल टू 1, आणि आपलं सोल्युशन असं होतं YC C1t + C2. बघा आपला YC काय होता, C1t + C2 e⁻t. सो जस्ट सबस्टिट्यूट, C1 ची व्हॅल्यू काय आली आता -t आणि C2 1, सो 1 - t e⁻t. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. इथं कंडिशन टाकायला विचारलं होतं, कंडिशन. आता हा प्रश्न 2 मार्काला विचारला जातो गेटमध्ये. गेटमधला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे 1 - t वाला. सो द करेक्ट आन्सर कुठे आहे मग 1 - t, ऑप्शन नंबर 1. तर अशा पद्धतीने त्याला सोडवतात. या प्रश्नामध्ये झालं काय माहिती का, लक्षात आलं, आपला प्रश्न संपला होता इथंच, पण त्यांनी कंडिशन दिल्यामुळे आणखी ॲडिशनल सोडवावं लागलं होतं. सर हा प्रश्न 2 मार्काला विचारला आहे गेटमध्ये, त्याचं करेक्ट आन्सर ना ऑप्शन नंबर 1. आणि एक लक्षात घ्या, या डॅशचा अर्थ आहे ना, या डॅशचा अर्थ डेरिव्हेटिव्ह होत असतो. या डॅशचा अर्थ काय होतो, डेरिव्हेटिव्ह. येस, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता बोला, हे बघा, द सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन y डबल डॅश मीन्स व्हॉट, सेकंड डेरिव्हेटिव्ह. y म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y त्याला असं लिहितात d2y/dx². नंतर y⁻11 नाही बरं का, तो सेकंड डेरिव्हेटिव्ह डबल डॅश, हा प्लस 3. 1 डॅश म्हणजे काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह प्लस 2y 0. चला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन सांगायचं. आता त्यानं जरी सोल्युशन म्हटलंय राईट हँड साईडला 0 आहे, सोल्युशन असं असतं YC + YP, बट राईट हँड साईडला 0 असल्यामुळे याचा आन्सर येणार 0. सो दॅट इज इक्वल टू YC ओनली. सो याचं सोल्युशन म्हणजे फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी आपल्याला काय करावं लागेल, हा 15 नंबरचा क्वेश्चन होता का, 15, शाबाश. मग हा 16. तर डायरेक्टली आता आपण याचं ऑक्झिलरी इक्वेशन, द ऑक्झिलरी इक्वेशन इज d² + 3d + 2 इज इक्वल टू 0. हाँ +2 है, सो +2 को इस तरह हम डिवाइड करेंगे, +2 + 1, दोघांची बेरीज 3. सो इट इज नोन एज अ फॅक्टर, हे आले फॅक्टर, आणि देन रूट्स -2 -1 रूट्स. मग रूट्स 2 वेगळे आलेत. मग आता बघा इथं पहिल्यांदा काय केलं आहे C1, तो आता इथं मायनस व्हॅल्यू पहिल्यांदा घेतली आहे. सो YC काय येणार मग, C1 e⁻, मायनसला आधी घेतो मी x प्लस C2 e⁻²x. -1ला आधी घेतलंय आणि -2ला नंतर. मग चेक करा, सोळाचं उत्तर 3. आता मी इथं थोडंसं फास्ट यासाठी जातोय कारण ऑलरेडी आपण यांची प्रॅक्टिस खूप चांगली करून घेतली थेरी लेक्चरमध्ये. तर तुम्ही सुद्धा तुमचा स्पीड वाढवा मित्रांनो. 4 पण येऊ शकतं. 4 पण कसं येऊ शकतं, इथं C1 e⁻²x आहे, C1 e⁻²x, आणि इथं C2 2 - x असं काहीतरी विचित्र दिलंय, वेगळं दिलंय. ठीक आहे, याला वेगळ्या फॉर्ममध्ये आणखी असं लिहिता येतं बरं. यालाच वेगळ्या फॉर्ममध्ये कसं, हे बघा C1 e⁻²x, एखाद्याने जर का -2 आधी घेतला आणि C2 e⁻x, तर हे सुद्धा त्याचं सोल्युशन आहे. हे सुद्धा सोल्युशन आहे, हे किंवा हे. चलो डिफरेंशियल इक्वेशन d² - 4d + 4
इज इक्वल टू 0. चलो 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 फास्ट फास्ट. आता हा 17 नंबरचा आहे. तर 4चे रूट हा 4 -2 -2 इट इज नोन ॲज अ फॅक्टर. रूट काय असणार मग +2 +2 रूट्स. तो काही इक्वल आलेत तर इक्वलसाठी काय असतं, इक्वलसाठी काय असतं C1x + C2 लिनियर टर्म e⁻² + 2x. पण असं कुठे दिसत नाही म्हणजे मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ मग. C1x e⁻²x + C2 e⁻²x. एका कॉन्स्टंटला e⁻²x मल्टिप्लाय करेल आणि एका कॉन्स्टंटला x × e⁻²x. सो ऑप्शन नंबर डी. मागे पुढे झालंय e⁻²x जो आहे त्याने C1 ला मल्टिप्लाय केला आणि ही टर्म दुसऱ्याला मल्टिप्लाय केले. मी तुम्हाला मागे पण सांगितलं याचं मागे पुढे चालतं पण एकच आन्सर मॅच करते. सो ऑप्शन 4 इज द करेक्ट. शाबाश. The complete solution of the ordinary differential equation d3y/dx² plus p dy/dx plus qy is equal to 0. किती सुंदर पद्धतीने दिलंय बघा. आणि काय म्हटलंय की याचं सोल्युशन हे आहे, याचं सोल्युशन हे आहे. देन p and q कॅल्क्युलेट करा. हे सोल्युशन आहे. मग आता हे जर का सोल्युशन आहे तर तुम्ही इथून काय काढू शकतात बरं. हा मायनस आहे, मायनस. सो इथून एक m1 निघेल, m1 दॅट इज इक्वल टू -1. m1 इज -1. आणि इथून काय निघेल m2 दॅट इज m2 इज इक्वल टू -3. अठरा नंबरचा क्वेश्चन आहे. हे बघा, हे जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन मी याला असं लिहितो d² + p × d and plus q इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या या ठिकाणी m1 आणि m2 हे रूट्स आहेत, रूट्स. तर एक प्रॉपर्टी असते क्वाड्रॅटिक इक्वेशनची की या रूट्सची जर का आपण बेरीज केली m1 + m2 सम ऑफ द रूट्स या ठिकाणी येतो -b/a आणि प्रोडक्ट ऑफ द रूट ही प्रॉपर्टी जी आहे मी जे आता इथं लिहून देतोय ते प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवू शकतात c/a. ठीक आहे, अशा पद्धतीने. पण हे कधी वापरायचं आहे तुम्हाला हे लक्षात घ्या. वेन द इक्वेशन इज लाईक दिस ax² + bx + c इज इक्वल टू 0. तर याची ही प्रॉपर्टी असते. ठीक आहे. सो a म्हणजे काय x² चा कोइफिशियंट आणि b म्हणजे काय x चा कोइफिशियंट, c म्हणजे काय विचारा सिंगल. मग आता बघा यालाच मी काय करू शकतो, यालाच मी या ठिकाणी असं लिहू शकतो. बघा लक्ष द्या, याला मी कसं लिहू शकतो d² + pd + q इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आता ही प्रॉपर्टी काय म्हणते m1 + m2. आता m1 + m2 या दोघांची जर बेरीज केली सो -4. बघा m1 + m2 -4 दॅट इज इक्वल टू -b/a. -b/a म्हणजे काय, b काय असतो x चा कोइफिशियंट, इथं p दॅट इज इक्वल टू -p/q.
म्हणजेच काय इथून काय लक्षात येते मला की पी बाय क्यू 4 आला पाहिजे पी बाय क्यू. आणि दुसरी प्रॉपर्टी काय M1 इंटू M2 दॅट इज इक्वल टू C बाय A. तर M1 इंटू M2 म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट जर केला -1 इंटू -3 C बाय A, तर इथं C आहे Q बाय A म्हणजे 1. तर Q ची व्हॅल्यू डायरेक्टली काय येते 3. सो Q ची व्हॅल्यू इथून भेटते मला 3. सो Q ची व्हॅल्यू तर 3 आली बरोबर, पण P ची व्हॅल्यू काय आली पाहिजे 3. सो P ची व्हॅल्यू इथून आली पाहिजे 12 असं आलं पाहिजे. पण बघा बरं तुम्ही काय काढलं आन्सर, ऑप्शन 3 मॅच होते का 18चं? सॉरी बरोबर एकच मिनटं, इथं P बाय A पाहिजे A, दॅट इज 1. सो P इज इक्वल टू 4. सो P4 Q3 ऑप्शन 3. येस. तुम्ही आता अशा प्रकारचा प्रश्न आहे तर हे क्वाड्रेटचं वापरा, किंवा उलट दिमाग म्हणजे काय की डायरेक्ट ऑप्शन तुम्ही याच्यामध्ये पुट करा. सो P इक्वल टू 3 पुट करून बघा आणि Q इक्वल टू हा पुट करून बघा आणि त्याचे फॅक्टर पाडून बघा बरोबर भेटते का. त्याही पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात. ही एक प्रॉपर्टी डिस्कस केली मी तुमच्यासोबत, ही एक प्रॉपर्टी डिस्कस केली. अदरवाईज काय करू शकतो आपण बघा, ही एक प्रॉपर्टी झाला. अदरवाईज जे आहे ना ज्याला ह्या प्रॉपर्टीज वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही त्यासाठी मी सेकंडरी अप्रोच सांगतो. बघा सेकंडरी अप्रोच म्हणजे काय, फक्त ऑप्शनवरून जाण्याचा अप्रोच. बघा ऑप्शनवरून कसं जाईल तो की P आणि Q तर पुट करा. सो हा झाला D स्क्वेअर. हा हे बघा पहिल्यांदा अशा पद्धतीने जाऊ शकता तुम्ही. फर्स्ट D स्क्वेअर, आता P ची व्हॅल्यू 3 पुट करा प्लस 3D आणि प्लस Q ची व्हॅल्यू काय करा 3 इज इक्वल टू 0. हा झाला पहिला. दुसरा 3 आणि 4. सो D स्क्वेअर प्लस 3D प्लस 4 इज इक्वल टू 0. तिसरा D स्क्वेअर प्लस P ची व्हॅल्यू 4D आणि प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि चौथा D स्क्वेअर प्लस 4D प्लस 4 इज इक्वल टू 0. असे 4 इक्वेशन बनतील. आता रूट्स काय आले पाहिजे -1 -3. रूट आले पाहिजे -1 -3. तो फॅक्टर काय 1 आणि 3. मग आता या 3ला जर आपण बघा 3ला 3 1 3 जर केलं 3 1 3 तर ते शक्य नाही, हा इथून उडाला. आता हा 3 आहे 3, तर ह्या 3ला तुम्ही 3 1 3 करू शकता बरोबर. या 3ला आपण काय करू शकतो 3 इंटू 1 P3. सॉरी ऑप्शन नंबर 2 कुठे गेला, हा ऑप्शन 2 आहे ना, आणि हा ऑप्शन नंबर 3. सो ऑप्शन नंबर 3 मध्ये बघा 3 1 3 दोघांची बेरीज जर केली तर 4 भेटतोय आपल्याला. माझ्या रूट्स काय येतील -3 -1 अशा पद्धतीने बरोबर. सो ऑप्शन नंबर 3 जो आहे तो 1 बसतोय. पण याच्यामध्ये बघा हा 4 जो आहे याला आपण 4 1 4 जर केलं बरोबर तर 4 आणि 1 येतोय, तो इथून डिलीट होतोय. हा आणि चौथा तर हा बिचारा 4 आहे. सो 2 इंटू 2 करावं लागेल, हा डिलीट होतोय. अशा पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकतात. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. ऑप्शन 3 इज द करेक्ट वन. असंही जाऊ शकतात किंवा प्रॉपर्टी बेस पण जाऊ शकतात. ठीक आहे, कळलं का. येस, रिव्हर्स इंजिनिअरिंग. येस चलो पुढे. D स्क्वेअर -5D प्लस 6 इक्वल टू 0. आता डायरेक्ट थोडंसं फास्ट जाऊ आता आपण. हा इथं आहे 6 -3 -2 दोघांची बघा बेरीज केली -5. सो इट इज नॉन ॲज अ फॅक्टर. तर रूट काय असतील +3 +2 रूट्स. मग आता +3 आणि +2 चेक करा. इथं प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस प्लस ऑप्शन 2 19. यस शाबाश. हे बघा मागे जसं मी तुम्हाला इनिशियल कंडिशन दिल्यात ना त्या पद्धतीचा प्रश्न आहे हा. D स्क्वेअर, पण इथं लक्षात घ्या हा T आहे, हा T आहे आणि आपला डिपेंडंट व्हेरिएबल इथे X आहे. D स्क्वेअर प्लस 6D प्लस 8 इक्वल टू 0.
बरोबर, एक्स कॉमन काढेल तो आता. मग या 8ला कसं करणार आपण, 4 आणि 2 बेरीज झाली, हे फॅक्टर, देन -4 अँड -2 रूट्स. तर मग या ठिकाणी आता एक्स येणार, एक्स इज इक्वल टू -4 आणि -2 आहे, -4 आणि -2, तर C1 ई रेस टू m1x असतो, पण इथे काय असणार आता m1t. सो m1 आपण -4ला म्हटलं सपोज, -4t प्लस C2 ई रेस टू -2t. हा झाला आपला x, हा झाला आपला x रेडी. हा 20 नंबरचा क्वेश्चन आहे ना, 20 नंबरचा क्वेश्चन. आता हा रेडी झाला, याला मी पुढच्या पेजवर घेतो, इथं गर्दी नाही करत मी आता. कॉपी पेस्ट. हां, आणि कंडिशन काय दिली, तर कंडिशन x01, हे बघा x01चा अर्थ काय होतो, x0 इज इक्वल टू 1, म्हणजे थोडक्यात x ऑफ t इज इक्वल टू 1. जेव्हा तुम्ही पुट करणार, पुट t ची व्हॅल्यू 0, t ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 0 पुट करणार, आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटणार 1. मग हे पुट करून बघा. सो x इक्वल टू 1 C1 ई रेस टू, आता t0 म्हणजे काय, हा पूर्णच्या पूर्ण पोर्शनला तो 0 करून टाकेल, प्लस C2, t0 म्हणजे काय, हा पूर्णच्या पूर्ण पोर्शन 0, म्हणजे जिथून आलं C1 प्लस C2 इज इक्वल टू 1. एक रिलेशन आपल्याला भेटून गेलं, लेट अस इट इज 1. आणि दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला, दुसरी कंडिशन की डेरिव्हेटिव्हमध्ये t इक्वल टू 0 पुट करा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा dx/dt, आणि टीच्या जागेवर 0 पुट करा म्हटले, तर आन्सर काय येईल, डेरिव्हेटिव्हचं 0 येणार. मग आधी आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढून बघू, याचा डेरिव्हेटिव्ह आपण आधी काढून बघू. सो व्हॉट इज द dx/dt, डेरिव्हेटिव्ह C1चा C1 ई रेस टू -4tचा ई रेस टू -4t, आणि -4tचा डेरिव्हेटिव्ह -4, C2चा C2 ई रेस टू -2tचा -2t, आणि हा -2, असा हा डेरिव्हेटिव्ह. मग या डेरिव्हेटिव्हमध्ये dx/dt टीच्या जागेवरती 0 पुट करा, म्हणजे जिथं जिथं टी असेल, आता इथं टी जर 0 पुट केला, सो इट इज जस्ट -4C1. इथं जर वरती 0 पुट केला, इट इज -2C2, अँड दॅट इज इक्वल टू 0. याचा आन्सर काय येणार 0. मग -2 जर कॉमन काढला, आपण इथून -2, तर इथं राहणार 2C1 प्लस C2 इज इक्वल टू 0. सो 2C1 प्लस C2 इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 2. हा 1 आणि 2, हा 1 आणि 2 सायमल्टेनियसली सोडू शकतो आपण त्यांना. बघा, हा बघा, हा C1 आहे प्लस C2 आहे इक्वल टू 1, आणि दुसरा काय आहे 2C1 प्लस C2 इज इक्वल टू 0. सरळ सरळ यांची वजाबाकी करून टाका. सो मायनस मायनस, हे बघा मायनस मायनस, वजाबाकी जर केली तर हा C2 ना हा कॅन्सल होणार, आणि यांचं काय येणार मायनस ऑफ C1 मधून -2C गेला, मायनस ऑफ C1 दॅट इज इक्वल टू 1. तर इथून C1 ची व्हॅल्यू येते मित्रांनो, C1 ची व्हॅल्यू येते -1. C1 जर का -1 असेल, C1 जर -1 असेल आणि हा -1 इकडे गेला, तर इथून C2 तुम्हाला मिळेल 2, C2 2. सो C1 इक्वल टू -1, C2 इक्वल टू 2, C1 इक्वल टू -1, C2 इक्वल टू 2. मग इथं पुट करा तुम्ही, C1 इक्वल टू -1 आणि C2 इक्वल टू 2. यास आपल्याला भेटते. मग आता एक लक्षात घ्या, ई रेस टू -4t आणि ई रेस टू -2t आधी बघा, हे दोन ते भेटलेच पाहिजे. ई रेस टू -4t आणि ई रेस टू -2t, तिथं 60 होता, हा तर इथून डायरेक्ट कट होतोय. आता -4t आणि -2t पाहिजे, -2t -4t -2t -4t इथपर्यंत ओके. आता 2 जो आहे 2, हा 2 प्लस पाहिजे, इथं 2 मायनस आहे आणि इथं 2 प्लस आहे, आणि दुसरी व्हॅल्यू मायनस पाहिजे. सो ऑप्शन नंबर 2. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 4 मागे लागले होते, सगळे 4 मागे लागले ते मला माहिती आहे ना, एखाद्याने 4 टाकलं का सगळे 4 मागे सुटतात ते. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2. शाबाश. चलो, d² + d - 6 इज इक्वल टू 0.
फक्त फॅक्टर पाडायचं, उत्तर सांगायचं. सो -6ला आपण असं डिवाइड करू शकतो. इथं प्लस आहे बरं का, +3 - 2 बघा, यांचा गुणाकार -6 आणि बेरीज केली तर +1. हा आला फॅक्टर. मग रूट काय असणार, -3 + 2 हे येतील रूट्स. -3 + 2 चेक करा कुठे आहे -3 इथं +3 आहे, आपल्याला -3 पाहिजे. -3 + 2 चेक करा, ऑप्शन नंबर 3 मध्ये सापडला. आणि हा क्वेश्चन नंबर आपला 21 आहे, तो 21 आहे. हॅलो 22 नंबर सॉल्व करा. हॅलो हां 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 भरून ठेवले का? ठीक आहे चालतंय. हो मी लेक्चर घेतोय, करतो कॉल त्यांना. चालतं मित्रांनो. या ठिकाणी बघा y0 y'0 ची व्हॅल्यू 1 दिली आहे. सो कंडिशन अप्लाय करून आन्सर करायचा आता. चला ट्राय करा. तुक्के मारणे का नाही भाऊ. ठीक आहे, चला 22 नंबर ट्राय करा. 22 आता याचं करेक्ट आन्सर आलंच पाहिजे, गोंधळ करू नका. सर त्याने बाटल्या भरून ठेवला आता कुणाला खेळकर डॉक्टर आता ठीक आहे त्याचा विषय नाही. मी माझी म्हणून काम करायला हे 3 ट्यूब टाकायचे 2 पाऊल इलेक्ट्रिशियनला ट्यूब लावून 1000 तुम्ही देतो तुला तुम्ही त्याला 3 ट्यूब लावून देतो असे लावून राहतो. बरोबर असं लावून काय तुमचं लाईव्ह संपलं ना, तो अर्धा तास लागेल गेला तो आला हे करतो मी हे करतो तुमचं लाईव्ह संपलं करतो तुम्ही चेक करता मला करते पण बरोबर त्याच्याकडे ही घरचं लाईटचं काम. ठीक आहे चालतं मी घेतो अर्धा तास. आणि मला एक काम करायचं वाटतं बघा करा ट्राय. बोला ना बरोबर ना. ऐक ना, श्रावण सरचा चार्जर घेऊन ये ना स्टुडिओला. व्हाईट चार्जर मोठा मोबाईलचा मोबाईलचा बघा कोणी दिलंय करा आन्सर. फोनचा हां नवीन फोनचा. ओके काय झालं 21 नंबर ना 22 नंबर 22. ओके नाही काढून टाकू खालची काढू बघू ना आपण थोडं मागे पुढे करून बघू चालतंय. बघा हा आहे आपला d² + 2d -1 = 0. सो -1ला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करूया आणि ते कसं आलं पाहिजे इकडे -1ला 2 पार्टमध्ये डिवाइड केल्यानंतर +2 आला पाहिजे, जे की शक्य नाही. +-1 0 येणार. सो याचे रूट कॉम्प्लेक्स येतील का? येस रूट कॉम्प्लेक्स येतं याचे. बघूयात मग रूट्स जर कॉम्प्लेक्स येतील तर कसे कॉम्प्लेक्स येतील रूट याचे. -b बघा m1 आणि m2 दोघं मिळून -b ± अंडर रूटमध्ये b² - 4ac/2a हा फॉर्म्युला आहे आपला. मग आता -b म्हणजे -2 ±-2चा स्क्वेअर 4 -4ac -4a आहे 1 c आहे -1 डिवायडेड बाय 2 टाइम 1. मग बघा रूट्स किती येतात त्याचे रूट्स सर -2 ± अंडर रूटमध्ये हा झाला -, सो आय थिंक इट इज 8 डिवायडेड बाय 2 बरोबर 8 डिवायडेड बाय 2. सो रूट त्याचे असे येतील हा 4 × 2 ना, सो 2 कॅन्सल होणार -1 ± अंडर रूटमध्ये 2. येस -1 ± अंडर रूटमध्ये 2. तर याचा YC कसा असेल मग आता e⁴x c1 cos βx c2 sin βx बरोबर. पण इथं मित्रांनो x नाही आहे तर x च्या जागेवरती t असणार t. सो
वाय सी इज इक्वल टू ई रेस टू अल्फा टी C1 कॉस बीटा टी प्लस C2 साइन बीटा टी. ओके हां, मग आता पुढे ई रेस टू अल्फा किती आहे, अल्फा या ठिकाणी आहे -1. C1 कॉस बीटा किती आहे √2t C2 साइन √2t. आणि एक लक्षात घ्या, आता जरी इथे ई रेस टू -1 आहे, ई रेस टू -1t, मग इथं डायरेक्ट दोन ऑप्शन कट होतात. हा ई रेस टू टी वाला कट झाला, ई रेस टू टी वाला कट झाला, हे दोन ऑप्शन इथून कट झाले. ओके, आता राहिला फक्त मधला पोर्शन. आणि कंडिशन आपण आता वापरणार, तर मी काय करतो, ह्या इक्वेशनला आधी पुढे घेऊन टाकतो. कॉपी पेस्ट. हा आपला वाय तयार झाला, हा ई रेस टू -t आहे, -t. मग आता कंडिशन बघा, काय कंडिशन काय आहे की y0 y'0 इक्वल टू 1, y0 y'0 इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय की टीच्या जागेवर तुम्ही 0 टाका, y तुम्हाला 0 देणार, आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर टीच्या जागेवर 0 टाका, y तुम्हाला 1च देणार. रूट्स कॉम्प्लेक्स नाही आहेत, कॉम्प्लेक्स येतील ना रूट. यश, मग -1चे तुम्ही -1चे फॅक्टर कसे फाइंड आउट करणार. -1ला -1 रूट्स कॉम्प्लेक्सच येणार ना, कॉम्प्लेक्स रूट येतील ना राजू. चला आता इकडं लक्ष द्या. मग याचा आपल्याला काय करावं लागेल परत, आता टीच्या जागेवरती 0, टीच्या जागेवर 0, तर y आपल्याला 1 भेटेल. फर्स्ट कंडिशन, वेन t इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 1, t इक्वल टू 0 y इज इक्वल टू 1. मग इथं बघा y ची व्हॅल्यू 1, t इज इक्वल टू 0 म्हणजे तो येणार डायरेक्ट 1. ब्रॅकेटमध्ये चला, t इज इक्वल टू 0 C1 कॉस 0 C2, t इज इक्वल टू 0 साइन 0, साइन 0 असतो 0, कॉस 0 असतो 1. तर इथून डायरेक्टली C1 ची व्हॅल्यू भेटली 1, C1 ची व्हॅल्यू भेटली 1. मग ह्या C1 ची व्हॅल्यू जर 1 पुट केली आपण 1, तर कॉस √2t बघू आपण पुढे. आता C2 साठी अरे हां, सॉरी हां, कॉम्प्लेक्स रूट नाही रे, कॉम्प्लेक्स रूट नाही, मी कॉम्प्लेक्स रूट घेतोय. सॉरी कॉम्प्लेक्स नाही येणार. m1 -1 प्लस असा येणार, आणि m2 -1 √2 असे येणार. सॉरी असे येणार. कॉम्प्लेक्स नाही आहे कारण -1 नाही आहे. हे दोन रूट येतील, आणि मग बरोबर आहे. आता हे दोन रूट बरोबर आहे. थोडा लेंदी होतोय, कदाचित काहीतरी चेंजेस असतील याच्यामध्ये. मला क्वेश्चन बघायला पाहिजे. एक काम करू, 22 नंबरचा क्वेश्चन, आता आपण वेळ नको वाया घालायला, 22 नंबरच्या क्वेश्चनला आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊ, सध्याला बाजूला ठेवू. ठीक आहे, 22 नंबरला आपण बाजूला ठेवू. लक्षात ठेवा तुम्ही, नंतर त्याला वेळ देऊ आपण. याला मी इथून डिलीट करतो. 22 नंबर माझ्या लक्षात आहे, नंतर त्याला थोडं सविस्तर घेतो मी. यस, चला आता 23 नंबर बघा. हा 22 नंबरचा आहे आपल्या लक्षात. चलो 23. हा मग हे चार्जिंग टीचर ठीक आहे. 23 बघा, 23 ट्राय करा आता. तर याला कसं लिहिता येईल,
डी स्क्वेअर मायनस डी मायनस 10 इज इक्वल टू 0. सो हा -10 आणि हा 2 सो इट इज -20 आणि याला असं ब्रेक करायचं आपल्याला की -1 भेटला पाहिजे. सो -5 + 4 आता हा जो 2 आहे हा 2 याला डिवाइडला जाणार आणि यांचं साईन पण चेंज करा. सो +5/2 आणि याचं साईन चेंज करा -2 + 5/2 +5/2 -2 हा आपला 23 +5/2 -2 कुठे दिसतोय 5/2 -2 ऑप्शन 3. येस. d square - 4 is equal to 0. So d square - 4 is equal to 0. So d square is equal to 4 and d is equal to ± अंडर रूट मध्ये 4. So d is equal to ± 2. So m1 is equal to 2 आणि m2 is equal to -2. चेक करा कॉस तर नाही येणार. ऑप्शन 4 24 नंबर आहे ना हा. कॉस नाही येणार वैभव. कॉस साईन कधी येतील ज्या वेळेस कॉम्प्लेक्स रूट्स असतील. येस. आता किती 24 सांगितलं ना तुम्ही 25. सो हा 2 आणि 3 6 आणि आपल्याला -5 पाहिजे. सो -5 कसा येणार मग -6 + 1 बरोबर येईल का. पण तो वरती -6 होत आहे. -6 नको मग -3 - 2 बघा यांचा प्रोडक्ट आणि बरोबर भेटलं. पण या 2ला विसरू नका. /2 साईन चेंज करा +3/2 साईन चेंज करा +1. सो 1 आणि 3/2 1 आणि 3/2 इथं -1 आहे. 25चं उत्तर 1. ठीक आहे. आता हे बघा आता हा 26 नंबरचा 1 मिनटं हा 26 आता हे सिमिलर पॅटर्नचे आहेत ना. मी तुमच्यासाठी ठेवतो ना आता काही 26 तुम्ही घ्या 27 पण तुमच्यासाठीच आहे. 26 27 हे सिमिलर पॅटर्नचे आहेत ना. मग आपण पुढे जाऊ ना. 26 27 नेक्स्ट कुठे गेला हां 27 नंतर हा 28 नेक्स्ट 29 नेक्स्ट 30 31 ओके. सो 31 पर्यंतचे क्वेश्चन जे आहेत ना आता हे बघा हे 31 पर्यंतचे क्वेश्चन तुम्ही काय करायचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे आहेत ना. मग तुम्ही ट्राय करायचे बरोबर. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायला तुम्हाला मी राहू देतो 4-5 क्वेश्चन म्हणजे आपल्याला पुढे पण जायचं आहे ना. वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पण तुमच्यासोबत मला इथं सोडवायचे आहेत. आता इथून सुरू करू आपण. आता टाईप चेंज झाला. नाव इट इज अ पर्टिक्युलर इंटिग्रल. चलो आता किती नंबर आहे हा 1 मिनटं. प्रिव्हियसली 31 होता ना. आता हा 32. आता काय म्हणतोय पर्टिक्युलर इंटिग्रल ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कॉन्स्टंट कोइफिशियंट. फॉर्म्युला काय असतो पर्टिक्युलर इंटिग्रलचा. इट इज 1/(f(x) 1/(f(d) फक्त फॉर्म्युला विचारला. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट बघा 31 झाला ना तो 32 झाला का. आता 33 करा ट्राय ना 33 ना.
हां बघा, कोण सांगतो बरं हा कोणत्या टाईपचा प्रश्न आहे, म्हणजे कोणत्या टाईपमधला प्रश्न आहे? व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर आहे, शॉर्टकट आहे का जनरल मेथडचा आहे? सांगा बघू. yp इज इक्वल टू 1/d मायनस m एफ ऑफ एक्स. मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, निगेटिव्ह जर असेल देन पॉझिटिव्ह आधी घ्यायचा, मग मध्ये निगेटिव्ह अल्टरनेट पद्धतीने एफ ऑफ एक्स डी एक्स असा फॉर्म्युला बनतो. यस, अगदी बरोबर, जनरल मेथडचा. बाहेर पॉझिटिव्ह असणार, इथं निगेटिव्ह आहे ना, तर बाहेर पॉझिटिव्ह असेल. हे बघा इथं पॉझिटिव्ह आहे, मध्ये निगेटिव्ह. ऑप्शन 3 जनरल मेथड. शाबाश. नेक्स्ट किती नंबर होता आपला? 33. आता हा 34. बघा इथं प्लसने सुरुवात आहे तर बाहेर मायनस पाहिजे. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. मग इथं जर मायनस असेल तर मध्ये प्लस पाहिजे. इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. अरे पण एफ ऑफ एक्स पण लागतो ना, त्याला सोडून कसं चालेल? सो 34चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 2 नाही साक्षी, एफ ऑफ एक्स विसरलीस तू. एफ ऑफ एक्स पण राहतो की नाही? नेक्स्ट. आता किती नंबर? 35. चला 35 नंबर ट्राय करा. आता 35मध्ये इथं ई रेस टू ए एक्स आहे, तर आपण काय करतो? डी ला रिप्लेस करतो ए ने. बघा अगर फंक्शन इस तरह का रहा एफ ऑफ डी ई रेस टू ए एक्स, सो वाय पी कसा लिहिणार? दॅट इज इक्वल टू रिप्लेस डी विथ ए, बट प्रोव्हाइडेड दॅट, ही कंडिशन नेहमी लक्षात ठेवा की एफ ऑफ ए नॉट इक्वल टू 0, हा डिनॉमिनेटर 0 यायला नको. त्यांनी ती कंडिशन दिली की डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. सो काय करणार? फक्त डी ला रिप्लेस करा एफ ऑफ फंक्शन ऑफ ए ने. इथं ए स्क्वेअर आहे, इथं मायनस ए आहे, त्यानंतर इथं एक्सने मल्टिप्लाय केलं आहे, इथं नाही मल्टिप्लाय केलं आहे. ऑप्शन नंबर 4 शॉर्टकट मेथड. 35चं ऑप्शन 4 शॉर्टकट मेथड. शाबाश. अब बताओ, शॉर्टकट मेथडमध्ये मी हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिला आहे. बघूयात आता किती विद्यार्थी उत्तर देतात. येतं 36. एक तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये सर तुम्ही फॅक्टोरियल लिहून दिला होता, इथं फॅक्टोरियल दिसत नाही, इथं फॅक्टोरियल दिसत नाही. 50-50 जागेवर 50-50 झालं. आणि आर फॅक्टोरियल असेल तर एक्सचा पॉवर पण आर असतो. ऑप्शन नंबर 3 करेक्ट. बरोबर. 36. 37. इथं प्लस ए स्क्वेअर आहे, इथं मायनस ए स्क्वेअर आहे, इथं मायनस ए स्क्वेअर आहे, आणि इथं पण मायनस ए स्क्वेअर आहे. पण इथं एक्सने मल्टिप्लाय केलेला आहे, आणि इथं कॉस आहे बरं, आणि इथं साईन आहे. मला ब्लर दिसतंय, तुम्हाला बघा विजिबल आहे का व्यवस्थित? 37. तर साईन असेल तर साईनच राहिला पाहिजे, आणि डी स्क्वेअरला रिप्लेस करणार आपण मायनस ऑफ ए स्क्वेअरने. याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 2 37. तृप्ती, इथं कॉस कसा बरं येईल? प्रश्नात जर साईन दिला आहे तर. याने एक मजेशीर गोष्ट सांगू तुम्हाला, जस्ट प्रिव्हियस जातो मी. हे बघा रे, या प्रश्नामध्ये हाच प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 35, ज्याचं उत्तर दिलं आहे तुम्ही 4. जर सपोज ही कंडिशन जी आहे ना, ही कंडिशन इथं दिलेली नाही, आणि याच्याऐवजी असं म्हटलं आहे की फंक्शन ऑफ ए जो आहे ना तो येतो 0. तो काय येतो? 0. जेव्हा तुम्ही ए पुट करतात तर तेव्हा उत्तर काय येतं? 0. तर त्यावेळेस हे आन्सर राहणार नाही. जर 0 येते ना तर वरती तुम्हाला एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल, खाली डेरिव्हेटिव्ह घेऊन ए पुट करावा लागेल, आणि मग ई रेस टू एक्स लिहावं लागेल. तेव्हा हे आन्सर असेल. कधी जर का फंक्शन ऑफ एची व्हॅल्यू 0 दिली असेल तर. बट याने काय म्हटलं होतं की नॉट इक्वल टू 0, सो आन्सर आहे पहिलंच.
एक्स तर मल्टिप्लायला येईलच, पण डेरिव्हेटिव्हसुद्धा येईल. आता हा बोला, हा किती नंबरचा आहे? 38. बघा इथं कंडिशन दिलं आहे की फंक्शनमध्ये जेव्हा मायनस ए स्क्वेअर पुट करतात, झिरो नॉट इक्वल टू झिरो येतोय, नॉट इक्वल टू झिरो येतोय, नॉट इक्वल टू झिरो येतोय, मग पुढे जायची गरज नाही ना हो आम्हाला. आणि साईन आहे साईन, तर साईनच बघा कुठे दिसतोय का साईन. शाबाश शाबाश. 2 ऑप्शन 2. एखाद्याने 2 दिलं का सगळे सुटतात त्याच्या मागे. अरे मित्र हो, जब डी स्क्वेयर को रिप्लेस करेंगे माइनस ए स्क्वेयर से, सो आंसर 0 थोड़ी ना आ रहा है, 0 येत नाही आहे. मग तुम्ही एक्सने कशाला मल्टिप्लाय करताय? सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 4. एक्सने तुम्ही मल्टिप्लाय का करताय? जर याने म्हटलं असतं की पहिला पुट केल्यानंतर 0 येतोय आणि डेरिव्हेटिव्ह नॉट इक्वल टू 0 येतोय, मग आन्सर 2 येणार. आता करेक्ट आन्सर 4 आहे. ऐसे कैसे करते हो दोस्तों? चलो अभी बताओ. घाई करू नका, आता तर हे चुकायलाच नको. हा किती नंबर येईल? 38 येईल का? हा प्रिवियस होता 38, हा 39. एक तरी तर सरळ क्वास आहे. काही ना तो क्वास दिसत नाही, ते साईन घेऊन सुटताय, काहीतरीच वेगळं करते. क्वास आहे ना, हा साईनवाला बिचारा तर डिलीट होणार. हा म्हणतोय की जेव्हा पुट करतोय नॉट इक्वल टू 0, सो डेरिव्हेटिव्ह किंवा एक्सने तर मल्टिप्लाय करायचा प्रश्नच नाही. ठीक आहे. मग आता इथं ए स्क्वेअर थोडी ना पुट करतो आपण मायनस पुट करतो. ऑप्शन ए. बघा आता आहे ना, तुम्ही असे विभागले गेले. ओके एवढं बारीक लक्ष आहे हो तुमचं, हुशार आहे ना तुम्ही. घ्या मग प्लस. कुठे रॉंग आहे? प्लस केलं की आता पण इथं मायनस आहे म्हणून तुम्ही याच्यासोबत जर जाणार तर असं कसं चालेल? चलो अभी बताओ. आता काळजीपूर्वक प्रश्न नीट वाचत चला. घाई करू नका. 40 आहे का आता? हा 40. ओके 40. शाबाश. हा एकच माझा मित्र आहे बरोबर बिचारा. क्वेश्चन नंबर किती आहे ते पण टाकतोय माझ्यासाठी. आता इथे एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मायनस ऑफ ए स्क्वेअर पुट करताय राजे हो, तेव्हा आन्सर 0 येतोय. सो कंपल्सरी वरती एक्सने मल्टिप्लाय केला पाहिजे, खाली डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मग इथे एक्सने मल्टिप्लाय केलाय, खाली डेरिव्हेटिव्ह आहे बरोबर. आणि इथं साईन आहे तर साईन आहे. इथं एक्सने मल्टिप्लाय केलेला नाही, इथं एक्सने मल्टिप्लाय केलेला नाही, इथं एक्सने मल्टिप्लाय केला आहे, खाली पण डेरिव्हेटिव्ह आहे. मायनस ए स्क्वेअर आहे, मायनस ए स्क्वेअर आहे, साईन ऑफ एक्स प्लस बी आहे, साईन ऑफ एक्स प्लस बी आहे. मला याचा काही मूळ काही कळला नाही. याचा आन्सर दोघंचे दोघं बरोबर आहे. ठीक आहे, हे दोघंचे दोघं सेम आहे. यस 41 and 4 बोथ सेम. चलो 41. हे आणि एक लक्षात घ्या बरं का रे, या साईन कॉसच्या गोंधळमध्ये काय होतं तुम्हाला आणखी सांगू का? मजेशीर. आपण ना एवढं दुर्लक्ष करतो, एवढं ग्रँटेड घेऊन टाकतो, आणि हळूच ना त्याने मध्ये ना इथे एच टाकलेला असतो. आणि जर एच टाकला ना तर मायनस ए स्क्वेअर नसतो, मग प्लस ए स्क्वेअर असतो, जे की आता तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये बघायला मिळेल. हे बघा इथं हायपरबोलिक आहे. एवढं लांब का ठेवलं याने काय माहिती? टायपिंग करणारे बी ना हाईट करून टाकते. एवढा लांब असतो का साईनपासून? काहीतरीच. बघा ना साइन इथं तो एवढं इतनी दूरी कहाँ सही जाएगी विचारों से. बोलो 41. आता साइन हायपरबोलिक आहे तर साइन दिसला पाहिजे, कॉस नको. चलो. आणि हा काय म्हणतोय की पहिला नॉट इक्वल टू 0, सो डेरिव्हेटिव्हच्या नाटकं नाही चालणार. इथं एक्स मल्टिप्लाय नाही चालणार, एक्स मल्टिप्लाय नाही चालणार. मग ऑप्शन नंबर 3 रे, माझं 3 येत आहे.
हायपरबोलिक, हा 100% ज्याने कोणी टाईप केलं ना हा इंजिनियर नाही आहे, मुळीच इंजिनियर नाही हा. असं एवढं लांब लांब लिहिता का रे, काय करावं काही कळलं ना बाया माणसांनी. हे ते एक तर कॉमा लावून दिलाय, कॉमा हे याला काय अर्थ आहे. ठीक आहे, आता हा किती आहे 42. तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर नसतो, मायनस नसतो. आता पहिलाच वेळेस डेरिव्हेटिव्हची गरज नाही, ऑप्शन नंबर 1. नाही तो खरंच सायन्सही नाही वाटत आहे, असं एवढं लांब लांब ठेवता का. चलो अभी बताओ. एक तर काल मेकॅनिक्सचे क्वेश्चन घेतले, ते मेकॅनिक्सच्या क्वेश्चनमध्ये मी खाली आन्सर फोटो काढताना तसे काढले, त्यांनी एक्सप्लेनेशन विथ आन्सर सगळं टाईप करून दिलं. ते मुलं आन्सर वरती क्वेश्चन वाचताय, खाली आन्सर पाहून देत आहे, याला काय अर्थ आहे. 43 पर्टिक्युलर इंटिग्रल. आता मी काय म्हटलं तुम्हाला, e⁻x बाहेर काढायचा. बघा e⁻x बाहेर, याने बाहेरच नाही काढलाय, हा पण मूर्ख आहे. e⁻x आणि डीला रिप्लेस करायचं, डी प्लस एने. सो ऑप्शन नंबर 3 येणार 43. बोला 43 नंतर हा 44. तुम्ही एक हुशार, आता मी त्यांना बोलतोय तर तुम्ही त्यांची बाजू घेताय. डायरेक्ट फॉर्म्युला आहे, एक्स मायनस वरती डेरिव्हेटिव्ह खाली, ऑप्शन 4. अब बताओ, याला सोडवणार तर कसं सोडवणार. फक्त हिंट सांगा मला, फक्त हिंट सांगा कसं सोडवणार, याला कोणत्या मेथडने जाणार. चला मनोजचं आन्सर पण आलं. मनोज तू नक्कीच पुस्तक घेऊन नाही बसलाय ना, का तूच टाईप केले क्वेश्चन. शॉर्टकट मेथड नाही, सबस्टिट्यूशन नाही, इट इज अ जनरल मेथड. सो जनरल मेथडमध्ये आता हा +1 आहे ना, सो -x मध्ये e⁻x आणि f(x) e⁻x वाला ॲज इट इज dx. बघा इथं +1 आहे ना, -1 +1 अशा पद्धतीने. देन पुट e⁻x इक्वल टू t, e⁻x dx इज इक्वल टू dt. मग YP बघा, बाहेरच्याला हात लावू नका, आता मध्ये बघा e⁻x ते असे, त्याच्याऐवजी t आला, आणि हा e⁻x आणि हा dx याच्याऐवजी dt. आणि द फायनल आन्सर e⁻x e⁻t, आणि शेवटी t ची व्हॅल्यू पुट करून टाका, e⁻x. सो ऑप्शन नंबर ए. तुम्हाला आणखी एक मजेशीर गोष्ट सांगू का मी, म्हणजे एक माझं बेसिक ऑब्झर्वेशन आहे बरं का. तुम्ही त्याला एक थंब रूल म्हणून जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असाल तेव्हा वापरू शकता, जेव्हा माझ्यावर विश्वास असेल तुम्हाला तेव्हा वापरू शकता. जेव्हा कधीतरी तुम्हाला मॅथमॅटिक्सचे म्हणजे तुमचा अभ्यास आहे पण तुम्हाला वाटतं की यार हा प्रश्न आहे ना मला जमेल पण खूप लेंदी प्रश्न आहे, असं जर तुम्हाला फील होत असेल ना, खूप लेंदी प्रश्न आहे बरं का, असं तुम्हाला वाटत असेल, अभ्यास झाल्यावर म्हणतोय बरं का मी, नाही तर अभ्यास नाही आहे मग सगळेच प्रश्न लेंदी वाटतील, त्याला काय अर्थ आहे. अभ्यास झाला आहे, मला माहिती याला मला सोडवता येते पण लेंदी आहे,
तर त्या केसमध्ये त्या प्रश्नाचं आन्सर 1 देऊन टाकायचं. काय करायचं, त्याचा आन्सर 1 देऊन मोकळं करायचं. कारण मोस्ट ऑफ द टाईम असं असतंच की जर का प्रश्न खूप लेंदी असला तर त्याचं एक जनरली ऑप्शन नंबर 1 टाकून देतात. ठीक आहे, हा असं मी म्हणतोय बरं का, असं याला तुम्ही सत्य मानून चालू नका. नाहीतर सर पेपर होता 100 मार्काचा आणि सगळे 100चे 100 क्वेश्चन लेंदी होते, मी सगळं 1-1 टाकून आलो आणि तुम्ही म्हटले होते. असं करू नका. आता बघा, तर d² आहे तो चला ट्राय करा. आता किती नंबरचा क्वेश्चन आहे हा आहे 45. हा गया 46. हा 46 आहे. आपल्याला YP काढायचा आहे. सो YP पर्टिक्युलर इंटिग्रल इज इक्वल टू 1 अपॉन फंक्शन ऑफ d² मायनस 9 e⁻³ प्लस 1. बघा, आधी सेपरेट करून घ्या. आधी दोघांना सेपरेट करा. d² मायनस 9 e⁻³ 1 अपॉन d² मायनस 9 आणि हा आहे 1. या ठिकाणी डीच्या जागेवर आपण पुट करणार 3 आणि तर डीच्या जागेवर 0. पण आता 3 जर पुट केलं तर प्रॉब्लेम क्रिएट होणार. 9 मायनस 9 0 येणार. मग पुट नका करू, वरती मल्टिप्लाय करा आणि खाली 2d म्हणा आणि e⁻³ प्लस डीच्या जागेवरती 0 पुट करा मायनस 9. मग आन्सर चेक करा. आता पुट करा. सो इट इज x/6 e⁻³ minus of 1/9. So the correct answer is option number 3. Option 3. 2 और 3 नहीं, option 3. 2 और 3 का 3. बोलो. 1 upon d² प्लस 4d प्लस 3 e⁻³ सो रिप्लेस d विथ -3. बघा, रिप्लेस करून बघा. जर रिप्लेस करून बघितलं तर -3चा स्क्वेअर येतो 9 -12 प्लस 3. अहो सर ते 0 येते. मग थांब, रिप्लेस नको करू. वरती x ने मल्टिप्लाय कर, खाली डेरिव्हेटिव्ह घेऊन टाक. 2d प्लस 4 e⁻³ सो x आता -3 जर पुट केला -6 प्लस 4 e⁻³ so it is minus of 2, so minus x/2 e⁻³x. so option number 4. हा किती 47 46 47 48 48. आता बघा 1 अपॉन d² प्लस 1 आणि d-1 e⁻x. आता जर तुम्ही डीला रिप्लेस केलं 1 ने तर आन्सर 0 येते. मग थांबा, एक काम करू, थोडंसं स्प्लिट करून घ्या खाली. हे बघा, मल्टिप्लाय करून घ्या. d² ने मल्टिप्लाय केलं का d³ d² ने मल्टिप्लाय केलं का -d² प्लस d-1 e⁻x. सो 1 अपॉन, आता बघा 1 जेव्हा पुट करणार 0 येते का नाही, वरती x ने मल्टिप्लाय करा, खाली डेरिव्हेटिव्ह घ्या. 3d² मायनस 2d प्लस 1 e⁻x. आता 1 पुट करून बघा बरं का. 1 जर पुट केला तर हा -2, 1 पुट केला तर आन्सर येतं आहे. आता काही प्रॉब्लेम नाही. रिप्लेस d विथ 1. सो 1 3 -2 प्लस 1 सो 3 प्लस 1 4 4 -2 सो इट इज x/2 e⁻x x/2 e⁻x. (48)
ठीक आहे. तुमचं रिझनिंगचं लेक्चर आहे का आता पुढचं? प्लीज मला एकदा कमेंट करा ॲपमध्ये. रिझनिंगचं लेक्चर आहे का? ओके ओके. मग आपण एक काम करू, आता थांबूया या ठिकाणी. रिमेनिंग प्रश्न जे आहेत ना, एकूण 70 प्रश्न आहेत. आता आपण कितीपर्यंत आलो आहे? 48 पर्यंत आलो आहे. येस, तुमचं पुढचं लेक्चर आहे आता. चालेल, मग आपण इथं थांबून घेऊ. ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर करतो. ठीक आहे, टेलिग्रामला शेअर करतो. त्यानंतर मागे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जे लेक्चर झालं ती सुद्धा PDF मी तुम्हाला पाठवतो. तुम्ही करा मग ट्राय त्याला. चालेल, सोडवणार तुम्ही? हे सोडवणार काय? हे क्वेश्चन उद्या घ्यायचेत आपण? मला एकदा कमेंट करा. तुम्ही सोडवणार का उद्या घ्यायचं? आता हा किती नंबरचा क्वेश्चन आहे आपला? 49 ना, प्रिवियस 48 होता. 48. सो 49. चला, मग जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली, याची प्रॅक्टिस जर करत असाल तर मी तुम्हाला काय करतो, PDF टाका सर. यस, मी PDF टाकतो आणि याचे आन्सर पण टाकतो. आधी PDF टाकतो आणि मग आन्सर पण टाकतो. आणि उद्याला आपण नवीन चॅप्टर सुरू करू. मग फक्त ते मिस नका करू. नवीन चॅप्टर सुरू करू आपण, डबल अँड ट्रिपल इंटिग्रेशन. ठीक आहे, सेकंड चॅप्टरचे पण MCQ आहेत, सेकंड चॅप्टरचे पण आहेत. मग आपण एक काम करू शकतो, एक काम करूयात आपण, लक्षात घ्या. उद्याला सेकंड चॅप्टरचे MCQ भेटून जातील. मग उद्या आपण काय करू, पार्शल डेरिव्हेटिव्हचे MCQ सॉल्व करून घेऊ. चालेल का? मी ऑलरेडी टायपिंगला दिलेत. उद्या पार्शल डेरिव्हेटिव्हचे MCQ येऊन जातील. ही PDF शेअर करतो आणि उद्याला पार्शल डेरिव्हेटिव्ह सेकंड चॅप्टरचे MCQ सोडून घेऊ. आणि मग परवा आपण काय करूया, मल्टिपल. येस, सो पार्शल डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन उद्या घेऊ.